बातमी पुण्यामधून आहे। पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। चिंता मिटलेली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण अर्ध भरलेलं आहे। सतत इथे मुसळधार पाऊस पडतोय। ह्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली। मे महिन्यामध्येच हे धरण आपण पाहू शकतोय अर्ध भरलेलं आहे। मे संपण्यापूर्वी खडकवासला धरण 49% भरल्याचं समजतंय। पुणे शहराला मोठ्या भागामध्ये या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। आता हे पाणी कपात जी करण्यात येणार होती ती आता करण्यात आलेली नाही। मात्र आता यापुढे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता आहे। धरण 49% भरलेलं आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पुण्यातून। पुणे शहरात आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या 2 ते 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण आता भरू लागलंय। खडकवासला धरण जवळपास आता 49% म्हणजे पूर्ण क्षमतेपेक्षा अर्ध धरण भरलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवस पुणे शहरात आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि याचाच परिणाम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी जी आहे ती देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या याच खडकवासला धरण परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर पाणी पातळी जी आहे ती या धरणाची पूर्णपणे आता वाढल्याचं चित्र आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं धरण अतिशय महत्त्वाचं हे मानलं जातं आणि त्याचबरोबर पानशेत असेल, वरसगाव असेल किंवा टेमघर असेल या धरणांचा पाणी साठा देखील आता वाढताना दिसतोय। अर्ध धरण भरल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आता गेल्या मॉन्सून लवकर दाखल झाल्यामुळे मिटली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।